हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं अजून एका ब्लॉग मध्ये. तर आज आहे शनिवार आणि आम्ही आलो आहे एक फिजिकल ट्रेकिंगला. दमला तो, इथंच दमलाय. आता फक्त सुरुवात झाली ट्रेकिंगची. इट्स नॉट अ आमच्या सोबत आणि आम्ही फक्त दोघच नाही, आज आमच्या सोबत शामली आणि निरामय पण आहेत. आणि हा नुसता ट्रेकिंग वाला व्हिडिओ नाही, आम्ही नुसता ट्रेक दाखवणार नाहीये तुम्हाला. तर ह्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे चॅलेंजेस ऍड केलेत मध्ये. मी चीट्स केल्यात. इट्स नॉट अ ट्रेक, इट्स अ हाईक. कुठं आहे हाईक? चढच नाहीये इथं. काय का आलो आपण ह्या ओसाड माळ रानात? प्रसाद जेसीबी ची खुदाई बघायला. मला मोठी काठी पाहिजे. तू पूर्ण काठी घेऊन ट्रेक करणार आहेस का? वाव, इंटिग्रिटीज हल्ली काय काठीची. जेसीबीच घेऊन ये. मी जेसीबी इथं त्यांनी लिहिलंय की झाडांना पाणी द्या म्हणून शामलीनं एक सुज्ञ नागरिक म्हणून झाडांना पाणी द्यायला चालू केले. फक्त तिच्याच अंगावर पडत. फक्त शामली सगळ्या झाडांना घालू नको, नाहीतर 1 वर्ष लागेल तुला. आणि आपला कालच पाऊस ट्रेक झालाय त्यामुळे आता आपण पुढे दोनच झाडांना. हे पाणी त्या पावसातच आहे. आणि जर खूप घाम आला तर जाताना येत आंघोळ करू शकतो. बरोबर. मस्त जकुझी एवढा आहे तुझा. वाव, शामली तर पूर्ण बसू शकतं त्याच्यामध्ये. मी बुडू शकते त्याच्यात बसून. शामली 4थी फेल झाली, ही आजची ब्रेकिंग न्यूज आहे. तू सांग की पण का फेल झाले? तू आता 4थीचा पेपर काय घेतला? मला 1 वर्ष वाटते. अरे लोकांना खरंच हे पण वाटेल तुझ्याकडे बघून. मी एक वर्ष अभ्यास करायला कंटाळलेले. मग मी ठरवलं की आपण आता ब्रेक घेऊया, म्हणून मी खोटे पेपर लिहिले. शामलीला फेल व्हायला लावलेलं. He was forced to fail. या आय नो हार्श रियालिटी ऑफ लाईफ. चढ पाहिजे बिकॉज ऑफ एज. आता चढ चालू झालाय. आणि परत असा अँगलला फोटो काढ, ते संजय दत्त लटकत नसते काय दरीमध्ये, असं वाटायला पाहिजे. ए लटक की. दरी गेम काय आहे श्रुतिका? तर आम्ही चॅलेंजेस बनवलेत, म्हणजे चीट्स बनवल्यात. आणि त्या चीट्स मध्ये एक डेअर लिहिलंय प्रत्येकासाठी. म्हणजे टास्क आहे. हा, चीट सुचलायच्या जे चीट सुचलेल जे येईल Sun त्याच्यामध्ये जे slapped काही व्हायले. लिहिलेलं असेल ते डेअर तुम्हाला करायला लागणार आहे. हम्म. तर पहिल्यांदा आपण कोणापासून स्टार्ट करूया? शामलीपासून. नाही प्रसाद यू गाईज आर द पडण्यावर वो करना येत नाही. सांगितलं ना आता. चीट्स घ्यायच्या, चीट्स पिक करायच्या आणि त्यात जे टास्क असेल ते करायचं. चॅलेंजेस. तर त्याच्यामध्ये जे काय असेल ते यू हॅव टू परफॉर्म. ओके, नाच वगैरे काय लिहिले कोणास ठाऊक. ते देख हे बॅग ट्रेक सोडून काय करायलो आपण? हे एकतर 6 महिन्यातनं एकदा, वर्षातनं एकदा यायचं. ट्रेकला इंटरेस्टिंग बनवायला लागलं. अबे जल्दी कर. बनवेल तो नाही निघाला. पहिला निरामय घेतोय. हा. या सगळेच ना उलट ट्रेकिंग करा 30 सेकंदासाठी. 30 सेकंड? अरे काय फालतू रे. 30 सेकंड आमच्या चीट सुचलो पर्यंत तास संपेल. वेट दिस इज गेम हॅज नॉट स्टार्टेड येट. बजर बजाव बजर. 60 सेकंड करायचंय का? 60 सेकंड. नेक्स्ट वन. उलट ट्रेक. होय की 60 आहे. ओके, बदललं काय? बदललेलं आहे या game मध्ये. 60 केलेलं आहे. हा, ए शामलील दे आता. आवर ना. म्हणजे सगळ्यांनी आता घ्यायचं. हा 1 by 1. होय मग काय. चाललाय एक नाचत चाललाय. प्लीज मला सांग, सोपं वाला पाहिजे यार. हे नाही, हे काय आहे? डू 10 स्क्वॉट्स. अरे हे सोपे यार. काय आहे? मी चेंज नाही करणार. मला जर टफ आलं श्रुतिका. नाही, हे चांगले. ते 2च बाद होते. ए थांब, आपण ते 2 आपण ना परत अजून एक घ्या सगळ्यांनी. दोघांनी अजून किती आहेत टोटल? अजून आपण काढायचे की चिट्स. आता काय करा, सगळे उचला. थांब, उघडू नको. थांब, उघडली. नंतर का? ठीक आहे असू दे. बापरे, काय आहे? डेंजर आहे?
बघू कॅरी युअर पार्टनर फॉर जोरात ओरडा डोंगराला आग लागली पळा कॅरी युअर पार्टनर फॉर नेक्स्ट 20 स्टेप्स. ओके दॅट्स इझी. हा हे तुम्ही करूया. मग माझं शूट करते आहे माझं स्कॉट्स कॅन्सल. चेन्नई एक्सप्रेस सारखं स्क्वॉट्स करून पण ते कर. मला दे आता. मी हा दोन्ही करू शकतो म्हणजे उलट चाललं. मला काय आलंय उशीर प्रसाद तू हे करायला पाहिजे. इथनं नको उचलायला तुला तिथं वर उचला म्हणजे काय आलं प्रसाद तुला? गिव्ह फेक मोटिवेशनल स्पीच फॉर दिस ट्रेक. दिस इज बेस्ट फॉर यू. तूच करू शकतो. यू हॅव बीन डुईंग दिस सिन्स पास्ट मेनी इयर्स. हे मला आलंय. काय आहे? डान्स फॉर 30 seconds इन द मिडल ऑफ नोवेअर. अरे यार in the middle of nowhere is there. See that? हा तो नोवेअर bridge नोवेअर आहे जो धमाल मध्ये पाडलेला. करेक्ट. हा चला 1 by 1. ठीक आहे. फर्स्ट निरामय विल स्टार्ट. त्यांना कसं कळेल की मी उलट चालतो? ते म्हणतील व्हिडिओ मध्ये हे चालत सरळ होता त्याचं तू बोलत राहा काहीतरी म्हणजे स्पीच उलट होणार नाही. हा तू ये. मग तू उलट चालत देस. मी सरळ चालते निरामय उलटा चालते. ओके हे बघ काय होतं हे का ते येतच नाहीये. श्रुतिका उठ ना. हा झालं इकडे लेफ्ट लेफ्ट डन डन. निरामय आणि शामलीसाठी 2 challenges आहेत. आता निरामयने फर्स्ट चॅलेंज कम्प्लीट केलंय फक्त. हा व्हॉट इज द नेक्स्ट वन? अरे काय चॅलेंज निरामय दाखव. मी तिकडे जातो थांब. आणि मी तुला घेतो उचलतो आणि तू स्क्वॉट्स कर म्हणजे तुझं पण होईल. ती कशी हवेत स्क्वॉट करणार? असं धरतो रे. तुला करायला लागेल रे मला घेऊन. असं कसं निरामय? मी असं अरे गंमत केली. हवेत होणारच असं नाही करू. ते. हा, असं. नाहीतर तू काय कर तू तिला पिक करतो. दिस इज नेक्स्ट कॅरी युअर पार्टनर फॉर नेक्स्ट 10 to 20 स्टेप्स. पिगी बॅग जरी केलं तरी चालते. प्रसाद हे चॅलेंज तुला आलं असतं तर रे. अरे अरे रोमॅन्टिक झाला निरामय मध्येच चॅलेंजच्या मध्येच. चलो 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 5 more. डन 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 डन. नाईस. अरे अरे लँडिंग करा नीट. अरे यार हा ही कॅरी होऊन आली आणि ही इंजुअर झाली. या बिचाराने कॅरी केलं. ठीक ओरडा जोरात डोंगराला ओरडा. आग लागली पळा पळा हा चला. आणि पळत सुटा. दिस इज नॉट रिअल गाईज प्लीज इग्नोर. परत पण सुटायचं आहे तिला रस्ता द्या. तुला पूर्ण अच्छा, इकडं पळायचं इकडं तिकडं पळा. पळायचं तयारीत होते. वरती तिकडेच पळ म्हणजे तिकडेच हा ठीक आहे हा. वरती तिथे लोक आहेत त्यांनी इकडे बघायला पाहिजे आपल्याकडे. ए एवढे कशाला आवाज पाहिजे. उगीच. हा खाल्लं. डोंगराला आग लागली पळा पळा. भागो अजून एकदा. भागो. बस 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 घरी जाशील. रेफरन्स अरे यार पडशील. हा आता डान्स पण कर. आम्ही जे आग आग विजली वाटतं यार. भारी कॉर्डिनेटरनं स्कॅम करून करप्शन करून स्वतःहून हे चॅलेंज घेतलेलं आहे. चॅलेंज बदलून घेतलेला आहे आणि आणि लक्षात ठेवलं जाईल आज या ठिकाणी. मी घेते मी डान्स पण करणार आहे फक्त शामली सोबत त्या करणार आहे. कॉर्डिनेटरनं स्वतःकडूनच पैसे खाल्लेत. पण मला डान्स येत नाही की. नाही अहो, तुम्ही आता काय करत आलेला? तुमको बताया नहीं था फिर भी किया तुमने. हा विख्यात डान्सर आहेत त्यांच्यासोबत डान्स करण्यात विख्यात. व्याख्या खूप व्याख्या. चला हा करो स्क्वॉट्स करो पहले 10. डबल होतं ना आम्ही 10 ते 20 करू शकतो. हाँ इट्स टाइम फॉर नेक्स्ट चॅलेंज. तर आज या ठिकाणी आम्ही आमच्या ऑर्गनायझेशन थ्रू एक हाईक प्लॅन केली होती ARAIच्या टेकडीवरती. तर आम्ही गेली 20 वर्ष हे काम करतोय की जे आजकालचे जेनझी आहेत तर त्यांना फिटनेस आणि आपलं हे नेचरमध्ये फिरणे आणि ह्याला काय म्हणतात याचं मोटिवेशन पाहिजे. मोटिवेशन कुठं आहे? मोटिवेशन देतोय की थांबा. मी तुम्हाला हेच सांगतोय की सगळ्यांनी फक्त आता लोक जिम लावतात हे करतात पण सगळ्यांनी बाहेर पडलं पाहिजे. ह्या अशा
ओपन हवेमध्ये आलं पाहिजे, इथं तुम्ही फिरलं पाहिजे, ह्या गोष्टीची काळजी सुद्धा तुम्हीच घेतली पाहिजे. इथं पाणी घातलं पाहिजे झाडांना, तर तुम्हाला हे वर्षानुवर्षे करेक्ट. तर श्यामली खूप वर्षांपासून, श्यामली गेली 15 वर्ष झालं आमच्या ऑर्गनायझर सोबत काम करते. तर त्यांनी जवळपास ह्यातली 70% झाडांना पाणी घालून झालेलं आहे त्यांना. तर ती जोपर्यंत सगळ्या झाडांना जोपर्यंत पाणी राहिलेली घालून 30% झाडांना ते पाणी घालत लावली हिच्यामुळे. करेक्ट. तर आज आम्ही त्यासाठीच आलो होतो की आम्ही टॅग्स पण आणलेत की जो झाडाला पाणी घालेल. हो. तर त्याला टॅग लावण्यात येईल की हे त्याचं झाड, हे त्याचं झाड. तर सगळीकडे येस. तर आम्हाला श्रीमंत आहे तुमचं स्कायवे. हे बघा खरं मोटिवेशन आहे की या ट्रेक नंतर तुम्ही आम्हाला मिसळ खायला जाईल. मिसळ इज द करेक्ट. जर तुम्ही आला आणि इथं जवळपास 15 ते 20 झाडांना जर पाणी घातला तर मिसळ आमची ऑर्गनायझेशन तुम्हाला स्पॉन्सर करेल. आमच्या ऑर्गनायझेशनचा हा वेबसाईट आहे, इथं जाऊन तुम्ही एनरोल करा आणि प्लीज मोटिवेट व्हा आणि या फिरायला. मोटिवेशन स्पीच मध्ये मोटिवेट व्हा असं सांगितलंय. आणि मोटापा कमी करा. तिथपर्यंत जायचं. पण यू हॅव टू बी ॲट फुल स्पीड. पण असं करा ना, एकानं विराट कोहली सारखं पळा, एकानं सलमान खान सारखं, एकानं फिबी सारखं. तसं काय आता आम्ही ते कसं पण मग आम्ही पोहोचणार नाही ना रेस. इट्स अ वर्कआउट. ठीक आहे, तुमच्या तिघांची रेस आहे ना. पहिले 10 स्टेप्स तसं पळायचं आणि त्याच्या पुढे फास्ट पळायचं. आणि जो जिंकेल त्याला काय, त्याचे मिसळचे पैसे जिंकेल त्याला पाव नाही मिळणार कारण तो फिट आहे. मिसळ मध्ये पाव नाही मिळणार. ठीक आहे. माझ्याकडनं वर खाली. ठीक आहे. पहिले आर यू रेडी? मी स्टार्ट म्हणणार आहे. 1 2 3 स्टार्ट म्हणा. डायरेक्ट स्टार्ट म्हणा. ठीक आहे. 1. अरे निरामय, तू बॅग ठेवणार आहेस का? अरे बॉटल घेऊन काय एक्स्ट्रा वेट. ठीक आहे चलो. 1 2 3 स्टार्ट. कोण जिंकलं? प्रसाद इज द विनर. ढोलू इज द विनर. आता खुश होतोय. हा, कोण जिंकलं? प्रसाद. प्रसाद. प्रसादला आज ग्रेड मिळणार नाही. दिस इज नॉट अ फेअर रेस बिकॉज तू वेट घेऊन पळत होता. इट्स फाईन. मी पण आणि मी माझा weight घेऊन बायकोसाठी पळत थांबलेलो. होते. ती बायको पण जिंकायला पाहिजे. तू मनावरती वेट घेऊन पण ती खाल्लं शेवटी आली आहे. मी शेवटून पहिला. पहिली आली. माझा क्वेश्चन आहे, श्रुतिका का पळत नव्हती? मग व्हिडिओ कोण करणार ना? तुम्ही बघितले का श्रुतिकाला पळताना? यू शुड सी इट. हा, मी दाखवते. She runs like BB. फिबी साठी नाही, तुझी ओरिजिनल आहे ती पळ. हा पण आवाज आहे तेवढं तुझ्यासाठी. इथून तिथे आता ते आहे की मागं. त्यात हसतोय आणि दमलाय. येस. काय झालं सांगा तर आता येस, रिझन इज दॅट की आम्ही आता इथं याच्या टेकडीवरती होतो आणि आम्हाला पहिल्यांदा असे लोक भेटले ज्यांनी आमचा व्लॉग नाही सर ब्लॉग नाही, रील्स बघितले. बघितले Instaवर. हसले. हा, आणि ते कॉम्प्लिमेंट केलं त्यांनी की खूप चांगलं करताय. सो वी थिंक वी आर ऑन गुड ट्रॅक. थँक्यू सो मच. प्रसाद 5 मिनिटं. आम्ही हा व्लॉग चालू केला आणि सांगितलं पण नाही की आम्ही कुठं आलोय. आता तू फक्त बोललास, सर आम्ही नीट असं सांगितलंच नाही की आम्ही ARAIच्या टेकडीवर आलोय ट्रेकिंगसाठी. कसं वाटतंय ना ते नाव ARAI? बसायचं इथे आपण. आम्ही सकाळी 7:30 वाजता इथं पोहोचलोय आणि आता आय थिंक 8:30 वगैरे वाजलेत, 8:30-9. आता ऊन यायला चालू झालंय. तर आता आम्ही आमचा ट्रेक इथं संपवून आता रिटर्न जाणार आहे आणि काहीतरी मस्त ब्रेकफास्ट करणार आहे. स्पेशली ह्या साईडचा जो काय असेल तो पण दाखवतो आम्ही तुम्हाला. आता आम्ही रिटर्न चाललोय. काय हे काय? त्यांचे पाठ खूप लांब लांब आहेत. मी आता कधीच catch करू शकतो. असा का चालतोय प्रसाद? हात हलवत वेगळेच. कुठलं वॉक आहे हे? प्रसाद उलटा पळणार आहे आणि श्रुतिका सरळ पळणार आहे. चला कोण जिंकता आपण बघूया. लाईट आहे. ओके, हे लाईट मला वाटतं लाईट मीडियम आणि तिखट. तिखट नाही घेतलं. नाही, त्यांनी आतमध्ये दिलंय, हे एक्स्ट्रा वाटतं.
ज्या पद्धतीची मिसळ आहे ना त्या पद्धतीचा एक वाडगा असं. एक वाडगा. ते काय म्हणतात त्याला? ही मिसळ जरा वेगळी आहे कोल्हापूरपेक्षा. खूप दिवसांनी एक पुणेरी मिसळ ट्राय करतोय आम्ही. लाईटच घ्यायला पाहिजे वाटेल. कट केवढा आहे त्यात फक्त फरसाणच आहे का? मला बार्गेनिंग स्किल सांगतो मी. भाजी आणायला गेलोय तर भाजीवाल्याकडे सगळे थोडंफार बार्गेन करत असतात बरोबर. मग समजा एक 400 रुपयाची झाले बिल तुमचं. मग सगळे मानतो ते 350 करतो 370 करतो. हा करतो डायरेक्ट. हा 350 केले असं डायरेक्ट. ही काय विचारते माहितीये का भाजीवाल्याला? 390 नाही होणार काय? होणार काय? मग नाहीच म्हणणार तो. अरे तो भाजीवाला कुठला होता माहितीये का? तो असा वजनवाला तो ह्याच्यामधला होता. वजनदार भाजीवाला होता म्हणून घाबरलीस की काय? नाही ते काय म्हणतात त्याला, ते वजनावर भाजी देतात ना हा. तशा टाईपचं ते होतं. ते कमी करत नाहीत युजली. कोण सांगितलं तुला हे? सगळे वजनावरच भाजी देतात. कुठल्या समाजात नालेस तू? ह्यांच्यात असे ओंजळीने देतात भाजी. हे घ्या, एक ओंजळ भेंडी, एक ओंजळ कोबी, एक ओंजळ किलोवर. अरे वैशाली आलं इथंच पिऊया चहा. Okay, bye.